विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता फॉर्म भरलेला असेल ITIच्या ॲडमिशनच्या आणि फीसुद्धा पेमेंट केली असेल ऑनलाईन. तर आता नेक्स्ट प्रोसेस काय आहेत, ठीक आहे. तर आपल्याला फॉर्म कन्फर्मेशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, फॉर्म भरल्यानंतर कुठली प्रोसेस काय आहे आणि हे व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं आणि ते कुठं करावं लागते याबद्दल आपण सर्व माहिती घेऊया. ठीक आहे. तर बघा, व्हेरिफिकेशन म्हणजे काय. आता जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन ITIच्या ॲडमिशनसाठी, त्या फॉर्ममध्ये तुम्ही टाकलेली माहिती आणि तुमच्या डॉक्युमेंटवर असलेली माहिती सारखी आहे की नाही हे चेक करणे म्हणजे व्हेरिफिकेशन करणे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये टाकलेली माहिती आणि तुमच्या डॉक्युमेंटवर असणारी माहिती व्हेरीफाय करणं म्हणजे व्हेरिफिकेशन होय. ठीक आहे. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ तेच आहे का, तुमचं नाव तेच आहे का, तुमचं आडनाव तेच आहे का, तुमची कास्ट तेच आहेत का, ठीक आहे, इन्कम वगैरे किती आहेत, काय आहेत, सर्व या गोष्टी चेक करणे म्हणजे काय, व्हेरिफिकेशन करणे. आणि ते केव्हापासून चालू होणार आहे, 5 जूनपासून. ठीक आहे. तर आता तुम्हाला जायचं कुठं व्हेरिफिकेशनसाठी. तुम्ही फॉर्म भरताना कॉलेज शेवटी बघा, एकदा तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही काय केलं असेल, फॉर्म भरला असेल त्या सगळ्यात शेवटी इथे बघा अंडरटेकिंगमध्ये हे आलं असेल तुम्हाला बघा. इथे तुम्ही निवडलं असेल कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही अर्ज निश्चित करण्याकरता जाणार आहात. तर अर्ज निश्चित करण्यासाठी जे तुम्ही कॉलेज निवडलं असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळं आता तुम्हाला तिथे जायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी. तर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात ते सुद्धा आपण बघूया. तर सर्वात पहिल्यांदा जे तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट फोटो तुम्ही घेऊन जा. ठीक आहे. पासपोर्ट साईज 2-3 फोटो घेऊन जा. वाटल्याची गरज पडणार नाही मला असं वाटते. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट अतिशय महत्त्वाची ही असलीच पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC किंवा त्याला शाळा सोडल्याचा दाखला म्हणतात ते सुद्धा लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलेअर आणि डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट हे सर्व ओरिजिनल लागतील. सोबतच याची एक झेरॉक्स घेऊन जायची. ठीक आहे. 1-2 झेरॉक्स काढूनच ठेवा, ज्याच्याकडे तुम्हाला हे लागणारच आहे ॲडमिशनसाठी सुद्धा. ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट झालेत. त्याच्यानंतर अजून सुद्धा एक महत्त्वाची बाबमध्ये हे बघा, हे सुद्धा डॉक्युमेंट देतात. आता हे कुठले कसे काय, तर तुम्ही बघा ॲडिशनल वेटेजसाठी म्हणजे कोणी काय केलं असेल, डिफेन्समधून फॉर्म भरला असेल. ठीक आहे. जर त्यांच्या घरचे कोणी असतील तर, कोणी हँडिकॅपमधून म्हणजे अपंगातून फॉर्म भरला असेल, कोणी ड्रायव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणून फॉर्म भरला असेल, कोणी स्पोर्ट कॅटेगरीमधून भरला असेल किंवा कोणी बालसुधागृहातून भरला असेल. ठीक आहे. म्हणजे ज्याला जे अप्लिकेबल होतं त्यातून त्यांनी भरला असेल. आणि ज्यांनी जे सिलेक्ट केलं असेल त्यांना काय करायचं आहे, ते सर्टिफिकेट दाखवायचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट मग सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला स्पोर्ट्स दाखवावं लागेल. डिफेन्सचं सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला डिफेन्सचे कागदपत्र दाखवावं लागेल. बालसुधागृहातून असेल तर ते, आणि अपंग असल्यास तर ते. तर जे तुम्ही सिलेक्ट केलं होतील त्याची तुम्हाला काय लागेल, डॉक्युमेंट सादर करावे लागेल, ओरिजिनल आणि सोबतच त्याची एक झेरॉक्स. ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला काय करावं लागेल, जे कॉलेज तुम्ही निवडलं आहे त्या कॉलेजमध्ये 5 तारखेपासून काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. ठीक आहे. आणि तिथे तुम्हाला काय मिळेल, एक पावती मिळेल तुमचा फॉर्म कन्फर्मेशन झाल्याची. ठीक आहे. आणि कन्फर्मेशन झाल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल, ऑप्शन्स फॉर्म भरता येईल. ठीक आहे. आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि टेलिग्रामची लिंक जी आहे जी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे ती एकदा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे सुद्धा प्रश्न विचारता येईल आणि मी जे काही व्हिडिओ आहे ते तिथे टाकता येईल. ठीक आहे.